लोणावळा यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये संदीपभाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळणार आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश ढगे पहिला बॉल. पहिलाच बॉल आपण पाहतोय ड्राईव्ह केलाय शनी बेनी शिरूर त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये आहे आणि पहिल्या बॉलवरती एक सिंगल येणार आहे. एका पहिल्या सिंगलने आपण पाहतोय संघाचं खातं या ठिकाणी खोललंय. अकाउंट मैदानाच्या मध्ये ओपन होताना पाहायला मिळालंय. एक सिंगल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाली आहे. शनी आणि त्याच्या बरोबरीला तेजस बोर्डे ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश ढगे आणि पुन्हा एकदा इथे आपण पाहतोय बॅटची कडा आहे. चेंडू यष्ट्यांच्या पाठीमागे जाताना पाहायला मिळालाय स्लिप मध्ये आणि तिथे पुन्हा एकदा सिंगल आहे. हॅलो चेक हॅलो. आणि त्या ठिकाणी आपण पाहतोय मैदानामध्ये निलेश ढगेचं षटक क्रमांक पहिलं. 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश ढगेला आपण पाहतोय ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी शनी आहे आणि त्याच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. एक सिंगल त्या ठिकाणी पंचामध्ये पाहायला मिळते. एकेरी धाव पुन्हा एकदा आली. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहिला निलेश ढगेने गाजवला. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून जी मात्र पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. आज पुन्हा एकदा मैदानात आपण पाहतोय आता तो षटक हाताळण्यासाठी आलाय आणि षटक क्रमांक पहिले घेऊन मैदानामध्ये तो तयार आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 3 धावा 3 चेंडूवरती इथे खर्च होताना पाहायला मिळाल्यात. तेजस बोर्डेसाठी हा चेंडू मैदानाच्या मध्ये वाईड प्लस डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय. 2 आहे आताच्या धावा 3 धावा मिळतील. आताच्या एक्स्ट्राच्या धावा देखील आपण पाहतो या ठिकाणी खर्च केले जात आहेत. तब्बल 3 संघाचा धावफलक वाढतंय आणि 6 धावा ज्या आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवले जाणार आहेत. 6 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजीच्या मार्कवरती निलेश ढगेला आपण पाहिलं चांगलं गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूवरती त्याने केली आहे. परंतु एक खराब चेंडू बॉल द्या परंतु एक खराब चेंडू आणि त्यानंतर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून इथे 3 धावा ज्या मैदानामध्ये आपण पाहिल्या खर्च झाला आणि 3 धाव्यांनी संघाचा धावफलक देखील 6 धावसंख्येवरती पोहोचलाय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पुढचा बॉल मैदानाच्या आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होता. तिथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एक सिंगल जी पळून पूर्ण केली जाते. एक सिंगल आली. या सिंगलने संघाचा धावफलक देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते आणि संघाचा धावफलक आता पोहोचलाय ते 7 धावसंख्येवरती. 7 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. आणि या ठिकाणी आपण पाहतोय मैदानाच्या षटक क्रमांक पहिलं काही चेंडू शिल्लक आहेत. त्याआधी आपण पाहतोय ठराविक वेळ आहे एका इनिंगसाठी त्यामुळे तुम्हाला वेळ वाचवणं गरजेचं आहे. आणि हा बॉल मैदानाच्या आपण पाहतोय पुन्हा एकदा वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्या इथे देखील खर्च केली जाते. अतिरिक्त धावेच्या मदतीने टीमचा स्कोर देखील पुढे जाणार आहे आणि 8 धावा ज्या आपण पाहतोय धावफलकावरती आहेत. त्याचबरोबर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संघाचा धावफलक जे आपण पाहतोय पुढे जाईल. एका आणि एका धावेने टीमचा स्कोर देखील पुढे जात असताना इथे पाहायला मिळणार आहे. आणि हा खोलगट टप्प्याचा बॉल होता. चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. तिथे देखील आपण पाहिलं मैदानाच्या मध्ये कुठल्याही प्रकारे मोठा फटका जो पहिल्या षटकामध्ये खेळू दिला नाही आहे. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं गेलं तर फलंदाजांना रोखून ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय आणि तिथे आपण पाहतोय आलेली एक सिंगल आहे. एकेरी धावेंच्या मदतीने संघाचा वाढणारा धावफलक देखील आपण पाहतोय पुढे जात असताना इथे पाहायला मिळणार आहे. संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल आता 9 धावसंख्येवरती. 9 धावा धावफलकावरती आहेत. सरळ बॅटने उडवला फटका. तेजस बोर्डेच्या बॅटमधला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि केलं इथे आक्रमण. हा षटकार आहे. 6 धावा. थँक्यू. आणि
आणि ते तेजस बोर्डेचं आक्रमण पाहायला मिळते. मैदानात मध्ये आलेला हा षटकार आहे. 6 धावेने संघाचा धावफलक आता पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये संपलं. 6 चेंडूचा डाव्या ठिकाणी संपला आहे आणि संघाचा धावफलक 15 धावाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. नवीन गोलंदाजीच्या मार्गवरती आपण पाहतोय गणेश तिकोने गोलंदाजीसाठी मैदानात मध्ये पॉवर प्लेचा षटक क्रमांक दुसरा आहे आणि इथे पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. स्क्वेअर कटचा फटका आहे. हा चेंडू सीमा पार खणखणीत चौकार. 4 धावा. जय देव भैरवा शिवा उतारा आरती व वाळू माझा कार भैरवा. जय देव भैरवा शिवा उतारा थँक्यू. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय गणेश तिकडेचं स्वागत केलं इथे चौकार आणि शनीने. पुन्हा हा चेंडू मैदानात मध्ये आपण पाहतोय. आता इथे व्हाईट बॉल आहे. अतिरिक्त धावसंख्या इथे खर्च केली जाणार आहे. 1 बॉल देखील कळवलाय. अतिरिक्त धावेच्या मदतीने टीमचा स्कोर आता पुढे जातोय. 20 धावा धावफलकावरती आहेत. तमाम प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने आज मात्र या मैदानावरती गर्दी करताना पाहायला मिळतोय. संपूर्ण प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. हा देखील बॉल मैदानाच्या मध्ये आता नो बॉल आहे कारण पहिला बाउन्स आपण पहिला वाईड चेंडू घोषित केला. त्यानंतर हा दुसरा चेंडू जो मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय नो चेंडू घोषित केला जाईल. अति उंची चेंडूने प्राप्त केली आणि त्यानंतर आपण पाहतोय नो चेंडू घोषित केला. त्यानंतर मैदानाच्या मध्ये फ्री हिट ऑन आहे. फ्री हिट फलंदाजाला आता हात खोलण्याची संधी आहे. या चेंडूवरती काय कामगिरी मैदानाच्या मध्ये केली जाणार आहे आपण पाहूयात. शनी ऑन स्ट्राईक तयार. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने उडवलाय आणि तिथे क्षेत्ररक्षकाची चुकी. हा चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ थांबला आणि तिथे मैदानाच्या मध्ये फक्त एक आली. या एका सिंगलने संघाचा धावफलक पुन्हा एकदा पुढे जात आहे. धावफलकावरती 22 धावा नोंदवल्या गेल्यात. तेजस बोर्डेच्या बॅटमधून आपण एक षटकार पाहिलाय. ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी तेजस बोर्डे पुन्हा एकदा तयार आहे. सरळ बॅटने उडवलाय हा चेंडू. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत आणि चेंडू पोहोचेल. एक टप्पा खात सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. आज चौकार आपण पाहतो या ठिकाणी खेळून काढलाय. या षटकामधला हा दुसरा चौकार आहे. संघाचा वाढत धावफलक 26 रन्स धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. पॉवर प्लेचा षटक क्रमांक दुसरा आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती आहे. गणेश तिकोने पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती. आणि इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटने समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेसाठी मैदानाच्या मध्ये कळवला जाणारा नकार आपण पाहतो या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आता गणेश तिकोनेचं हे षटक 27 धावाच्या धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. तर पाहिलं गेले या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू मैदानाच्या मध्ये झालेत आणि पुन्हा एकदा चांगला फटका खेळून काढण्याचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे फक्त एक सिंगल येणार आहे. एका सिंगलने संघाचा धावफलक आपण पाहतो इथे पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळालं आणि संघाचा धावफलक जे आपण पाहतोय मैदानामध्ये 28 धावसंख्येवरती पोहोचले. खुलवा टप्प्याचा बॉल होता. फटका फसलाय आणि यात्रिक तिथे झेल टिपतोय. फलंदाज तेजस बोर्डे बाद. पहिला धक्का. पहिला फलंदाज बाद. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आता षटक क्रमांक दुसरा देखील संपलाय. 12 चेंडूचा डाव संपलाय. संघाचा धावफलक एकाकडे मोबदल्यामध्ये 28 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 28 धावा धावफलकावरती षटक क्रमांक तिसरा आणि तिसरे षटक घेऊन आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती निलेश ढगेल आपण पाहतोय गोलंदाजीसाठी दाखल झालाय. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर आपण पाहतोय पराग अवरंगे मैदानाच्या मध्ये बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळणार आहे. वेळ वाचवणं गरजेचं आहे कारण विनंती आहे एका इनिंगसाठी ठराविक वेळ आहे.
क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल नक्कीच केला जातोय, परंतु वेळ देखील तितकाच महत्वाचा आहे. वेळ वाचवा. 28 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात. एक फलंदाज तेजस बोर्डे बाद झालाय. आता निलेश ढगे गोलंदाजीसाठी. पहिलाच बॉल सरळ बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये इथे झालाय. एक सिंगल तर आली आहे. क्षेत्ररक्षक हर्षद आपण पाहतोय त्या ठिकाणी आहे. चेंडू फील्ड केलाय, तोपर्यंत आलेली सिंगल आहे. एक सिंगल आली. एकेरी दुहेरी धावसंख्या आपण पाहतोय सातत्याने मैदानाच्या मध्ये घेतल्या जात आहेत. मोठमोठे फटक्यांपासून आता इथे पूर्णपणे थांबून ठेवलंय आणि संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 29. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 29. आणि पुन्हा एकदा ऑनस्ट्राईक येण्यासाठी पराकडनं आपण पाहतोय. ऑनस्ट्राईक तयार आहे. हा बॉल मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय. इनसाइड आउटचा स्ट्रोक मैदानाच्या मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न आहे. तिथे एक सिंगल मैदानामध्ये पळून पूर्ण केली जाते. एकेरी धाव जी पुन्हा एकदा जर पाहिलं गेलं बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र थांबून ठेवण्याचा प्रयत्न निलेश ढगे आणि टीम करताना इथे पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा आपण पाहिलं. 2 चौकार त्या षटकामध्ये नक्कीच झाले, परंतु एक तगडा ताकदवर फलंदाज देखील बाद केलाय. सरळ बॅटने फटका पुन्हा एकदा खेळून काढलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे यात्रिक आपण पाहतोय. चेंडू फील्ड करतोय, तोपर्यंत मैदानाच्या मध्ये एक सिंगल पुन्हा एकदा. एकेरी धाव इथे देखील आली आहे. एका धावेने टीमचा स्कोर देखील आपण पाहतोय पुढे जात असताना पाहायला मिळणार आहे. 31 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. संघाचा धावफलक आपण पाहायला गेलं तर या 3 चेंडूवरती 3 धावा निलेश ढगे पुन्हा एकदा खर्च करतोय. आणि पुन्हा एकदा समोर अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे चेंडू अडवू शकला नाहीये. त्यानंतर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय धावेसाठी नकार इथे कळवलाय. फक्त एक सिंगल आहे. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 4 चेंडूवरती 4 धावा खर्च केल्यात. प्रत्येकी चेंडूवरती 1 धाव खर्च झाली आहे आणि 32 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. बत्तीस धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा ज्या पाहायला मिळतात. आणि इथे लेट कट खेळायचा प्रयत्न होता. मैदानात आज चेंडू बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. त्या ठिकाणी आपण पाहतोय डॉट बॉल जो मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कुठल्याही प्रकारे धाव नाही. षटक जर पाहिलं तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचं 5 चेंडू आतापर्यंत झालेत. हा चेंडू डॉट बॉल आलाय आणि 4 धावा ज्या आपण पाहतोय आतापर्यंत खर्च केल्यात. पुन्हा एकदा जर पाहिलं मैदानाच्या मध्ये ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी शनी बेनी शिरोला आपण पाहतोय तयार आहे. हलक्या हाताने चेंडू ड्राईव्ह केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. धावबाची संधी आहे, परंतु मैदानाच्या मध्ये कलेक्शन थोडंसं खराब पाहायला मिळालंय आणि त्यानंतर फेकी सुद्धा. आणि मैदानाच्या मध्ये षटक संपलंय. षटक क्रमांक मैदानामध्ये 3रे संपलंय. 18 चेंडूचा डाव्या ठिकाणी संपलाय आणि संघाचा धावफलक 33 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती गणेश तिकोने. पहिलाच बॉल सरळ बॅटने फटका खेळून काढला. फटका चांगला आहे आणि जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. खणखणी चौकार. 4 धावा. मैदानाच्या आपण पाहतोय पहिला
चेंडू आणि तो पहिला चेंडू तिथे सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय, चौकार खेळून काढलाय आणि त्यानंतर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढचा बॉल आहे. गणेश तिकोने गोलंदाजीसाठी तयार. पुन्हा एकदा शनीच्या बॅटमधनं हा चेंडू उडवलाय आणि जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर त्याच दिशेला. खणखणी षटकार आहे. 6 धावा. थँक्यू. आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे आलेला हा षटकार आहे. एक षटकार एक चौकार मैदानामध्ये पाहायला मिळाला. बॅटिंगचा आपण पाहतोय शनी बेनी शिरूर पुरेपूर फायदा इथे या ठिकाणी घेतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये आणि आडव्या बॅटने चेंडू खेळून काढायचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला जाईल आणि फलंदाज सनी बॅक टू दी पवेलियन. Thank you. पुन्हा एकदा आपण पाहतोय संतोष सातकर आता मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. खुलवा टप्प्याचा बॉल होता समोरच्या दिशेला तिथे खेळण्याचा प्रयत्न. तिथे आपण पाहतोय निलेश जगे थोडासा फंबल नक्कीच झालाय. चेंडू अडवू शकला नाहीये. त्यानंतर फक्त एकच धाव आली. दुसऱ्या धावेसाठी नकार कळवला जातोय. गणेश तिकोने जो आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आहे. चव्वेचाळीस धावा धावलिकावरती आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्पर्धेच्या निमित्ताने अडेनगरीचे उद्योजक सोमनाथ शेठ सुतार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर गाडा मालक या ठिकाणी फुल टॉस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आलेली सिंगल आहे. दुसऱ्या धावेसाठी सातत्याने नकार कळवला जातोय. त्याचबरोबर आपण पाहतोय गाड्या मालक निलेश बालेराव देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे चंदू भीमर आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे जातोय. आणि टीव्ही अंपायर्स cricklife.in माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी केलं जात आहे. चंदू भीमर आहे की नाही आपण तिसऱ्या पंचांकडे पाहूयात. थँक्यू. इट्स फेअर डिलिव्हरी आणि त्यानंतर आता मैदानाच्या मध्ये पण पाहणार आहोत पुढचं षटक. आणि हे षटक चालू असताना मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय संघाचं धावफलक आता स्थिर असणार आहे. 45 धावा धावफलकावरती आहेत. 45 धावा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि हा बॉल सरळ बॅटने उडवण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक यात्रिक उशिरा चेंडू वरती गेलाय. उशिरा प्रयत्न चालू केले आणि त्यानंतर मैदानाच्या मध्ये 2 धावा आल्यात. जेल मैदानाच्या मध्ये सुटलाय.
अतिरिक्त अवांतर धाव संख्या देखील आपण पाहतो या षटकामध्ये फारशा खर्च झालेल्या नाहीयेत. चांगलं षटक हाताळलंय, परंतु मैदानात सातमध्ये गोलंदाजाची साथ ही संघाला मिळतीये आणि क्षेत्ररक्षकाची साथ कुठेतरी कमी पडतीये. 4 षटक मैदानात सातमध्ये संपले. 47 धावा धावफलकावरती आणि 2 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. मैदानात आपण पाहतोय आता गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक 5 आहे आणि 5वं षटक घेऊन गोलंदाजीसाठी मैदानामध्ये आपण पाहतोय मुन्ना पिंपळे गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होते. इथे मैदानामध्ये आपण पाहतोय पॉइंटला चेंडू टॅप केला. इथे चांगला फटका पाहायला मिळाला आहे आणि क्षेत्ररक्षण खराब आहे. खराब क्षेत्ररक्षण. हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. मैदानाच्या आपण पाहतोय इथे आज चौकार आलाय. संघाचा अर्धशतकी खेळी या ठिकाणी पूर्ण होती. 51 धावा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. षटक क्रमांक 5 मुन्ना गोलंदाजीच्या मार्गवरती तयार आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होता. परागांना इथे मात्र आपण पाहतोय बीट करून घेतायत स्वतःला. इथं फलंदाज बीट झालेला नाही तर स्वतःला बीट करून घेतोय. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय सरळ बॅटने फटके धावा येत आहेत तर उलट्या बॅटने फटके खेळण्याची गरज नाहीये. मैदानाच्या मध्ये आपण पाहिलं गेले तर ऑस्ट्राईक खेळण्यासाठी पुन्हा एकदा परागांना तयार आहेत. आडव्या बॅटने खेळायचा होता. मैदानाच्या मध्ये इथे आपण पाहतोय बॅटची कडा आहे आणि टिपला यष्ट्यांच्या पाठीमागे. चांगला झेल. फलंदाज बाद. तर ठिकाणी आपण पाहिले षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये 5व्या प्रगतीपथावरती असताना फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय तब्बल 3ऱ्या क्रमांकाचा आणि संघाचा धावफलक 51 धावा धावफलकावरती आहेत. नवीन फलंदाज आपण पाहतोय न्यू बॅटर स्वराज्य स्पोर्टचा असणारा ब्रँड अँबॅसिडर आपण पाहतोय पंकज ढाकोळ मैदानाच्या मध्ये बॅटिंग साठी दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल मैदानाच्या मध्ये फटका सुरेख गॅप मध्ये चेंडू खेळून काढलाय आणि कव्हर्स मध्ये जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. 4 धावा. थँक्यू. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा या षटकामध्ये चौकार आलाय. 55 धावा धावफलकावरती आहेत. पंकज आले आले आक्रमण करतोय. शॉर्ट पिच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये झालाय तोपर्यंत मैदानामध्ये सिंगल आली आहे. एक सिंगल येताना पाहायला मिळणार आहे. एकेरी धाव तिथे देखील मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. एकेरी धावेने संघाचा धावफलक देखील वाढत आहे. 56 धावा. अब तक 56. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये मुन्ना पिंपळेला आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आहे. त्या आधीच्या देखील मॅच मध्ये त्यानं चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. चांगलं षटक हाताळताना कित्येक मैदानावरती आपण मुन्नाला पाहिलाय. गती परिवर्तन आहे तिथे देखील मैदानाच्या मध्ये बॅटची काढा घेत असताना चेंडू यष्ट्यांच्या पाठीमागे जातोय. एक सिंगल मिळणार आहे. षटक मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय संपलंय 5व्या क्रमांकाचं. 5 षटकांचा डाव संपलाय. 57 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बोला सर. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा या ठिकाणी येतोय. बॅटिंग पॉवर प्ले आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय सोपान ढाकोळ बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकासाठी मैदानात दाखल झालाय. चला वेळ वाचवा.
तरी ते आपण पाहतोय मैदानामध्ये अष्टय खेळण्यासाठी संतोष सातकरे, ज्या खेळाडूने कालचा संपूर्ण दिवस गाजवलाय तो संतोष सातकर आपण पाहतोय अष्टय खेळण्यासाठी तयार आहे. त्याचबरोबर गोलंदाजीच्या मार्गावरती सोपान ठाकूरला आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी तो मैदानाच्या तयार होताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय सोपान ठाकूर. पहिला बॉल मैदानाच्या मध्ये आहे आणि संतोष साठी पहिला बॉल पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. हा आहे रसलचा ब्लास्ट, षटकार 6 धावा. बॉल ना बॉल घ्या. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय 63 धावा आता डबल कव्हर देत आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती पॉवर प्लेच्या आपण पाहतो इथे बिग हिट केलाय. पुन्हा एकदा ऑल ओव्हर फुल टॉस होता, फक्त दिशा दिल्या कव्हर्स मध्ये उडवलाय चेंडू, परंतु चेंडू तिथे आपण पाहतोय थांबलाय. तोपर्यंत मैदानाच्या मध्ये 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावा मिळणार आहेत. संघाचा डबल एक 2 ने पुढे जात आहे. 65 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय डबल वरती नोंदवल्या गेल्यात. 5 चेंडू आणि 12 धाव संख्येवरती मैदानाच्या मध्ये संतोष सातकरला आपण पाहतोय कामगिरी करतोय. अष्टय खेळण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहे. आणि हा चेंडू मैदानामध्ये इथे वाईट बॉल आहे. अतिरिक्त धाव संख्या इथे खर्च केली जाणार आहे. अतिरिक्त धावीच्या मदतीने टीमचा स्कोर देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 66 धावा 66 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 66. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुढचा बॉल घेऊन मैदानाच्या मध्ये गोलंदाज तयार आहे. आणि खुलव्या टप्प्याचा बॉल होता, इथे देखील उडवलाय, खोदून काढलाय, पाठवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय रसलच्या बॅट मधनं. वन्स अगेन 6 षटकार. सोडा की हात माझा घाटी मा, सोडा की हात माझा घाटी मा, नंतर काही इकडे ताई, रेडीकडे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा षटकार खेळून काढलाय. 6 धावींच्या मदतीने संघाचा वारचा डबल पुढे जात आहे. या षटकामध्ये डबल 2 षटकार आतापर्यंत खेळलेत. 72 धावा धावलिकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय धावलिकावरती नोंदवल्या गेल्यात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये आणि हा बॉल इथे लिफ्ट केलाय, सोडून दिलाय. मैदानाच्या मध्ये डॉट बॉल आहे. आणि संघाचा डबल एक स्थिर आहे. 72 धावा आपण पाहतोय धावलिकावरती. षटक क्रमांक 6 आणि ते 6वं षटक मैदानाच्या मध्ये प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळते. 2 षटकार तर आलेत, परंतु त्यानंतर हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळलाय. चांगला चेंडू इथे टाकलाय आणि हा चेंडू मैदानाच्या मध्ये इथे आपण पाहतोय. यष्टी रक्षक देखील चेंडू अडवू शकला नाही. वाईट +1 आताच्या मिळतील 2 धावा. या आधीच्या डॉट चेंडूची भरपाई आपण पाहतोय या चेंडूवरती केली. नक्कीच 2 धावा या बॉलवरती येत असताना पाहायला मिळाले. त्या 2 धावींच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक देखील पुढे गेलाय. आणि धावफलकावरती 74 धावा आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. बॅटिंग करणारी टीम आपण पाहतोय श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा. या टीमला देखील मैदानाच्या मध्ये जर पाहिलं गेलं तर मावळ तालुक्यातील एक तगडा ताकदवर संघ म्हणून सातत्याने या संघाकडे देखील पाहिलं जातं. आणि पुन्हा एकदा हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षण खराब आहे, चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे. 4 धावा. आणि पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुढचा बॉल मैदानाच्या मध्ये पंकज ठाकूरसाठी. हा बॉल इथे बॅटवरती मिडल तर झालेला नाहीये, परंतु त्यानंतर मैदानाच्या मध्ये आपण पाहतो एक सिंगल आली आहे. एक सिंगल मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे.
संघाचा आपण पाहिलं गेलं तर षटक क्रमांक 6 इथे संपलाय. 6 षटकांचा डाव संपलाय आणि 79 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. स्पर्धेच्या निमित्ताने संदीप भाऊ नवघणे त्याचबरोबर नवीन तात्या नवघणे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 79 धावा आपण पाहतोय धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 6 षटकं आतापर्यंत संपली आहे. 2 षटकांचा डाव आणखी शिल्लक आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. तर 12 चेंडूवरती जास्तीत जास्त किती धावा इथे बनवल्या जातील हे देखील मैदानाच्या मध्ये आपण पाहणार आहोत. मावळ तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची आणखी एक स्पर्धा आपण पाहतोय. माननीय सुनील अण्णा शेळके प्रस्तुत MPL अर्थात मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत आपण पाहतोय मावळ तालुका प्रीमियर लीग ही स्पर्धा 21 ते 26 जानेवारी या दिवसांमध्ये आपल्या भेटीला येते. आणि ती स्पर्धा आणि त्या स्पर्धेचं ठिकाण आहे तनिष्का हॉटेल शेजारी कानेफाटा. ही देखील मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा लवकरात लवकर आपल्या भेटीला येणार आहे. 21 तारखेला या स्पर्धेचं आपण पाहतोय उद्घाटन आहे. आणि इथे फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होता. हर्षद त्या ठिकाणी आहे. चेंडू अडवतोय तोपर्यंत मैदानाच्या मध्ये आलेली सिंगल आहे. मुन्ना पिंपळे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 80 धावा धावफलकावरती आहेत. आणि षटक क्रमांक 7 आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये प्रगती पथावरती आहे. पुन्हा एकदा जर पाहिलं तर आपण पाहतोय हा देखील चेंडू सुरेख पद्धतीने हाताळलाय. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला भेटते. फक्त एक धाव मिळणार आहे. एकेरी दुहेरी धावा आपण पाहतोय या ठिकाणी घेतल्या जात आहेत आणि ते संघाचा धावफलक देखील वाढवण्याचं काम या ठिकाणी करत आहेत. 81 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक धाव आणि त्या धावेला महत्व या ठिकाणी दिलं जात आहे. कारण दोन्ही संघ आपण पाहतोय मावळ तालुक्यातील तगडे ताकदवर संघ आहेत आणि या दोन संघांमध्ये चालू असणारी एक महत्वपूर्ण लढत महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आपल्याला पाहायला मिळते. हा देखील चेंडू आता फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पुन्हा एकदा चुकी करतोय आणि रूपांतर होईल 4 धावेमध्ये. चौकार आहे. 4 धावा. चांगला वकील जाऊन घातला माझा वकील पेट उठला माझा वकील पेट उठला. थँक्यू. आणि इथे मैदानाच्या मध्ये 85 धावा धावफलकावरती आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. औषध घेण्यासाठी मैदानाच्या मध्ये पंकज ढाकळ आपण पाहतोय पुन्हा एकदा तयार आहे. सरळ बॅटने फटका खेळायचा होता. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय हा चेंडू बॅटवरती आलेला नाहीये. डॉट बॉल येतोय. डॉट चेंडू मैदानाच्या मध्ये इथे पाहायला मिळतोय. स्पर्धेच्या निमित्ताने प्रीतम शिवेकर त्याचबरोबर ऋषप्पा वाघमारे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्या मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल येणार आहे. एका आणि एका धावेने संघाचा धावफलक पुढे जात असताना पाहायला मिळते. स्पर्धेच्या निमित्ताने आकाश दाभाडे यांचे पिता श्री बाळासाहेब दाभाडे ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून देखील काढलाय. एक सिंगल आहे. एकेरी दुहेरी धावा आपण पाहतोय या ठिकाणी घेतल्या जात आहेत. संघाचा धावफलक वाढतोय. 7 गाड्यांच्या 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 षटकांच्या समाप्तीनंतर संघाचा धावफलक आपण पाहतोय 87 धावा आहेत धावफलकावरती. सत्याऐंशी जर पाहिले तर आपण धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर मैदानाच्या आपण पाहिलं गेलं तर आता गोलंदाजीच्या मार्गावरती नवीन गोलंदाज आहे. षटक शेवटचा अंतिम षटक आहे आणि शेवटचे 6 चेंडू घेऊन मैदानाच्या आपण पाहतोय विकी जो गोलंदाजीच्या मार्गावरती दाखल होताना पाहायला मिळणार आहे. विकीला आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती स्लॉग ओव्हरच्या शेवटच्या 6 चेंडूवरती
कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत. ऑस्ट्रेलिया खेळण्यासाठी संतोष सातकर अर्थात रसल, ज्या खेळाडूने कालचा दिवस संपूर्ण दिवस गाजवला तो खेळाडू आज मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा. फुलटॉस बॉल आहे, हवेमध्ये चेंडू खेळून काढलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि झेल टिपलाय, फलंदाज बाद. थँक्यू. आणि स्लॅग ओव्हरच्या षटकांमध्ये आपण पाहतो इथे पहिल्याच बॉलवरती चांगली कामगिरी पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय. आता स्लॅग ओव्हरच्या षटकांमध्ये आपण पाहतोय स्लॅग ओव्हरसाठी जी बॅटिंग महत्वाची आहे ती बॅटिंग करण्यासाठी तसा बॅटर देखील मैदानामध्ये आता दाखल होतोय. सुनील अर्थात सोन्या आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल होतोय. 87 धावा धावलिकावरती नोंदवल्या गेल्या. सोन्या मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणारे शेवटचे 5 चेंडू फेस करण्यासाठी ऑस्ट्रेलिया तयार. आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती इथे आक्रमण केलंय आणि चेंडू फेकून दिलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा आहे स्लॅग ओव्हरचा किंग षटकार. आणि ते षटकार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये खेळून काढलाय. संघाचं वाढतं धावफलक 93 धावा धावलिकावरती आहेत. सोन्याच्या मुनगटामध्ये ताकद आहे आणि संघाचा विश्वास त्या सोन्यावरती आहे. पुन्हा दाखल टप्प्याचा चेंडू वाईड यार्कर परफेक्ट मैदानाच्या मध्ये पडलाय. कुठल्याही प्रकारे धावा येणार नाहीयेत. मैदानामध्ये पूर्णपणे डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिला चेंडू डॉट आहे, त्यानंतर दुसरा चेंडू षटकार आहे, तिसरा चेंडू देखील डॉट आहे. पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन पाहायला मिळालंय. संतोष सातकर बाद होताना पाहायला मिळाला. आणि आता मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज विकी चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे हा चेंडू देखील आपण पाहिलं गेलं तर फुलटॉस आहे. बॅट वरती हा चेंडू परफेक्ट मिडल तर झालेला नाही. तोपर्यंत एक सिंगल आली, दुसरीचा देखील प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता 2 धावा येतील. 2 धावा आल्या. तिसऱ्या धावेसाठी नकार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये कळवला जातोय. संघाचं धावफलक जर आपण पाहिलं तर आता पुढे जाताना पाहायला मिळते 95 धावा आहेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. आता शेवटचे 2 चेंडू आणि त्या 2 चेंडूवरती काय कामगिरी आता केली जाणार आहे इथे आपण पाहूयात. 7.4 षटकांचा डाव आतापर्यंत संपलाय आणि 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 95 धावा धावलिकावरती आहेत. शॉर्ट पिच बॉल होता, आडव्या बॅटने उडवलाय आणि हा चेंडू सोन्याच्या बॅटमध्ये गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. बिग हिट षटकार आहे. आणि हा इथे मात्र या षटकाराने 101 धावा धावलिकावरती आहे. शतकी खेळी पूर्ण झाली. हे श्रीराम क्रिकेट क्लबचं आपण पाहतोय 24 कॅरेट सोनं आहे. मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया तयार. फुलटॉस बॉल आहे, यावरती सुद्धा फुलटॉल वसूल, नो बॉल प्लस हा षटकार आहे. थँक्यू. हा चेंडू बीमर आहे की नाही यासाठी आपण तिसऱ्या पंचांकडे जाऊयात. हा चेंडू बीमर आहे की नाही आपण पाहतो इथे तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. DRS ची मागणी आहे. त्याचबरोबर जर पाहिलं गेलं तर मानकर फर्निचरचे ओनर विजय शेठ मानकर आणि त्याचबरोबर शनी मामा, त्याचबरोबर अक्षय शेठ कारगे या मान्यवरांकडून 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी येते. मनपूर्वक धन्यवाद. हा इट्स नो बॉल, नो चेंडू आहे आणि आता पुन्हा एकदा एक चेंडू आणखी टाकावा लागणार आहे. हे षटक लांबताना पाहायला मिळणार आहे. मैदानाच्या मध्ये आपण पाहतो या बॉलवरती 7 धावा मिळाल्यात. 108 धावा धावलिकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. वाह,
काय बॅटिंग मैदानात मध्ये करतोय सोन्या. पुन्हा एकदा ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी मैदानात मध्ये तयार आहे. फ्री हिट बॉल, खोलव्या टप्प्याचा बॉल होता समोरच्या दिशेला. चांगला फटका, गॅप शोधलाय आणि हा चेंडू साइड स्क्रीन वरती आदळलाय. खणखणीत चौकार, 4 धावा. थँक्यू. 8 षटकांचा डाव्या ठिकाणी संपला आणि 8 षटकांच्या समाप्तीनंतर 112 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबाईलमध्ये. आणि आता मॅच जिंकण्यासाठी 113 धावेची गरज. आणि घेऊ एक छोटासा ब्रेक. ऐकूया डीजेच्या माध्यमातून स्वराज्य चषकाचं टायटल सॉन्ग. स्वराज्य चषक, स्वराज्य चषक, मावळ तालुक्याचा वलडक्क स्वराज्य चषक, स्वराज्य क्रिकेट क्लब उर्से मावळ, मेहनतीतून घडवलेलं स्वप्न आहे अवघ मावळ. मैदान पेटत जोश उसळतो, खेळाडू उतरतात सज्ज, मावळ तालुक्याचा मान वाढवतो आमचा स्वराज्य चषक, स्वराज्य चषक, स्वराज्य चषक, मावळ तालुक्याची मानाची स्वाभिमानाची स्वराज्य चषक. वाट सारा मावळ पाहतो, गावोगावचा क्रिकेटपटू इथंच आपलं स्वप्न जगतो. बॅट बॉल मध्ये जिद्द, कामामध्ये आहे कष्ट, ही क्रिकेटपटूची शान आहे आमचा स्वराज्य. थँक्यू. चला श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा संघ विनंती आहे आपलं क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचे. त्या ठिकाणी आपण पाहतोय अक्षर गारगे, त्याचबरोबर मानकर फर्निचरचे ओनर विजय शेठ मानकर आणि शनी मामा यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जमा होते. मनपूर्वक धन्यवाद आहे. एकशे 13 धावेंचं टार्गेट आहे, ते कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल आपण पाहूयात. आणि षटक क्रमांक पहिले षटक घेऊन आपण पाहतोय शनी बेनी शिरूर इथे गोलंदाजीच्या मार्गावरती दाखल झालाय. तर सलामीची जोडी आपण पाहतोय मुन्ना पिंपळे आणि त्याच्या बरोबरीला द चेस मास्टर म्हणून ज्याची ओळख आहे निलेश जगे पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये गेल्या पहिल्या दिवसापासून स्वतःचं नाव चर्चेत ठेवलं या खेळाडूने आणि संपूर्ण प्रेक्षक वर्गाला भुरळ पाडली आहे त्याच्या बॅटिंगने. तो निलेश जगे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय स्वप्नील अंबेकर या ठिकाणी पाटील उपस्थित होत आहेत, मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर पवनदादा घारे देखील या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून उपस्थित आहे, त्याचं देखील मनपूर्वक स्वागत. त्यांच्याकडनं देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे, मनपूर्वक धन्यवाद.
गोलंदाजीच्या मार्कवरती शनी आपण पाहतोय गोलंदाजीसाठी मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. लेट्स प्ले आणि दुसऱ्या डावाला होती सुरुवात. ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी मुन्ना अर्थात मनोज पिंपळे आपण पाहतोय ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी मैदानाच्या मध्ये तयार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल नक्कीच सातत्याने केला जातोय. चला वेळ वाचवा. लेट्स प्ले डावाला सुरुवात. पहिला बॉल मैदानाच्या मध्ये आणि पहिल्याच बॉलवरती मुन्नाचं आक्रमण आहे. हा आहे मुन्ना पिंपळे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा खात खणखणीत चौकार. 4 धावा. डीजे भरत चार धावा आपण पाहतोय पहिल्याच बॉलवरती आल्या. पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय शनीचं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आणि इथे फटका फसला. इथे फटका फसला. जाळं रचला आणि त्या जाळ्यामध्ये सापडलाय मनोज मुन्ना पिंपळे. फलंदाज बाद आहे. जसे असतात प्रत्युत्तर टी फॉर टॅक. जीव झाला येडा पिसा रात रात जागत पुरं दिस भरत तुझ्या फिरतो माग मागत. थँक्यू. आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय मावळ तालुक्याचे दमदार आमदार सुनील अण्णा शेळके यांचे सहकारी मित्र संदीप भाऊ सदावर्दे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन संघाचे आधारस्तंभ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांना देखील विनंती आहे मंचावर येऊन स्थान बनवा. तर या ठिकाणी आपण पाहिलं पहिल्या विकेटचं पतन मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालंय. पहिला फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय. संदीप भाऊ विनंती आहे मंचावरती या. आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आता नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. हर्षद आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालाय. आणि पहिलाच बॉल खेळत असताना मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय हा चेंडू बॅटवरती येऊ शकलेला नाहीये. तिथे मैदानामध्ये आपण पाहतोय हा डॉट बॉल आहे. कुठल्याही प्रकारे धाव तरी येणार नाहीये. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय या ठिकाणी युवराज शेठ कारके उद्योजक आणि संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होते. युवराज कारके मित्रपरिवार सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे फटका बसलाय. हर्षद पुन्हा एकदा विकेटचं पतन आहे आणि फलंदाज बॅक टू दी पवेलियन. हर्षद करवंदीत नागिनीची जाळी तिथं राहती माझी काळी. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय शनीची काय गोलंदाजी आहे. पहिल्या बॉलवरती जरी चौकार आलाय तरी त्यानंतर लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट त्याने मिळवलेत. त्यानंतर मध्ये एक डॉट चेंडू देखील आपण पाहिला. तर मैदानामध्ये 4 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये ही शनीची गोलंदाजी संपूर्ण प्रेक्षक वर्गाला प्रभावित करतोय. शनी कालच्या दिवसभराच्या सत्रामध्ये देखील आपण पाहिले शनीने केलेली गोलंदाजी अक्षरशः दुसऱ्या संघाच्या पाठीमागे शनी लागला होता. हा शनी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती तयार आहे. नवीन बॅट्समन येतोय न्यू बॅटर बॅटिंगसाठी मैदानाच्या मध्ये यात्रिक राजपूतला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. त्याचबरोबर सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय विशाल अण्णा नवघणे आणि संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी यात्रिकला आपण पाहतोय मैदानामध्ये तयार. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा तिथे फक्त मैदानाच्या मध्ये ड्राईव्ह केलाय आणि मैदानाच्या मध्ये आपण जर पाहिलं गेलं तर एक सिंगल येताना पाहायला मिळणार आहे. फक्त दिशा दिली चेंडूला तिथे एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक देखील आपण पाहतोय पुढे जात आहे आणि संघाचा धावफलक आता 5 धावा धावफलकावरती आहेत. त्याचप्रमाणे जर पाहिलं गेलं तर गेले 5 दिवस या सामन्याचा आनंद घेत आहेत. विजय फर्निचरचे मालक मानकर फर्निचरचे ओनर विजय शेठ मानकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याचबरोबर सागरदादा दाभाडे आणि अनुराग दाभाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि हलक्या हाताने चेंडू खेळू काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता. डिफेन्स केला. धावाची संधी आहे. डायरेक्ट
डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये आणि फलंदाज यात्रिकला परतावा लागेल. बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाद. थँक्यू. त्याचबरोबर सचिन मराठे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि आता फलंदाज या ठिकाणी बाद आहे. चला नवीन बॅट्समन, नवीन फलंदाज, न्यू बॅटर आपण पाहतोय. सचिन मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि त्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 फलंदाज बाद करत असताना फक्त 5 धावा धावलिकावरती आहेत. आणि आता षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये दुसरा आहे. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. तेजस बोर्डे. तेजस बोर्डे मैदानाच्या मध्ये बॉलिंगसाठी. दुसऱ्या खेळण्यासाठी निलेश ढगे आहे. या खेळाडूने या आधीचा सामना आपण पाहिला कशा प्रकारे जिंकून दिलाय. धावा चेस करत असताना या खेळाडूमध्ये ती पूर्णपणे ताकद आहे. परिपक्व खेळाडू आहे आणि ती परिपक्वता आपण पाहतोय अशी 1-2 दिवसामध्ये आलेली नाहीये. त्यासाठी भरपूर कष्ट निलेश ढगेने केलेत. आणि इथे आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू कट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपट्टी धावताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आहे. 2 धावेसाठी 2 धावा मिळतील. सुमित सर नेहमी सांगतात की निलेश ढगे हा एका रात्रीमध्ये घडलेला खेळाडू नाहीये. भरपूर सारे स्ट्रगल, त्यानंतर भरपूर सारे कष्ट, मेहनत आणि चिकाटी याच्या जोरावरती परिपक्व बनलेला खेळाडू म्हणजे हा निलेश ढगे. आणि आज तो मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय उर्से गावचं मैदान गाजवलं या खेळाडूने. त्याचबरोबर याच मैदानावरती सातत्याने सराव करणारा आकाश शिंदे. त्या आकाश शिंदेची बॅटिंग देखील या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिले. आणि त्याचबरोबर जर पाहिले गेले तर स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन संघाचा भक्कम आधारस्तंभ आहेत आणि सातत्याने जे सपोर्ट या ठिकाणी स्वराज्य स्पोर्ट्स फाउंडेशनला करतात. आणि कुठेही सामना असू द्या, सामना पाहण्यासाठी नक्की येणार असे दत्तात्रय दाभाडे आणि त्याचबरोबर बाळासाहेब दाभाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. आणि ते आपण पाहतोय लेट कट फटका खेळून काढण्याचा प्रयत्न होता. मैदानाच्याच मध्ये डिक्लेअर झोन मध्ये चेंडू डॉट बॉल येतोय. जर पाहिलं गेलं मैदानाच्या मध्ये 2 धावा त्या ठिकाणी आल्या. संघाचा धावफलक 9 धावा आहे 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक जर पाहिलं तर आता मैदानाच्या मध्ये दुसऱ्या क्रमांकाचा आपण पाहतोय. दुसरे षटक चालू असताना 2 चेंडू आतापर्यंत मैदानाच्या मध्ये झालेत. आणि तेजस बोर्डेची गोलंदाजी इथे महत्वाची आहे. चांगली गोलंदाजी आहे. तेजस बोर्डे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती. लोणावळ्यातील श्रीराम क्रिकेट क्लब या संघातील आपण पाहतोय एक अष्टपैलू खेळाडू, एक सक्सेसफुल ऑलराऊंडर म्हणून या देखील खेळाडूकडे पाहिलं जातं. शनीच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून चालणारा तेजस बोर्डे आता मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये आहे. आणि डान्सिंग डाऊन द विकेट हा निलेश ढगेचा क्लास आहे. जिथे क्षेत्ररक्षक दिसणार नाही तिथे मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करतो निलेश ढगे. त्याच्या बॅट मधनं आलाय खणखणीत चौकार, 4 धावा. तेरा धावा धावलिकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावलिकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आतापर्यंत नोंदवल्या गेल्या. तेजस बोर्डे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये गोलंदाजी करतोय. आक्रमण त्याच्यावरती केलंय. हलक्या हाताने चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये होता. बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. त्यानंतर डॉट चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्लॉगोवरच्या षटकामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये केलेली जी बॅटिंग आहे ती बॅटिंग आता खूप महत्वाची ठरली आहे. जास्तीच्या धावा मात्र सुनील अर्थात सोन्याच्या बॅट मध्ये आपण पाहिल्या आलेल्या. आणि धावलिकाला एक वेगळी उंची देण्याचं काम त्याने कमीत कमी चेंडू मध्ये केलं. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता 13 धावा धावलिकावरती आहेत. 38 चेंडू 100ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आक्रमण करावं लागणार आहे. आणि ते आक्रमण चढवलंय. नाम लिया और शैतान हाजिर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे.
निलेश ढगेचं आक्रमण, षटकार. थँक्यू. आणि या स्पर्धेला ज्यांचं विशेष सहकार्य लाभलंय ते माननीय मिथुन बालघरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन संघासाठी जर पाहिले गेले तर एक भक्कम आधारस्तंभ आहेत. सामना कुठेही असू द्यात, कुठेही सामने असेल तर स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशन संघाची मॅच पाहण्यासाठी मिथुन भाऊ नेहमी आवर्जून उपस्थित असतो. परंतु या स्पर्धेमध्ये आज लेट आलाय, पण थेट आलाय. हार्दिक स्वागत आहे भाऊ. आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय आणि ते होतंय स्वागत. चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 धावा. थँक्यू. इथे षटक क्रमांक दुसरे संपले. 12 चेंडूचा डाव संपलाय. 23 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. या षटकामध्ये 18 धावा आल्यात. त्याचबरोबर युवराज अर्थात गोट्या भाऊ कारके देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि संपूर्ण मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. कार्तिक कारके देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि तर मैदानात आपण पाहतो इथे 12 चेंडूमध्ये आतापर्यंत बनवल्यात 23 धावा आणि 3 फलंदाज मैदानात बाद झाले. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय संतोष सातकर. मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये असलेला हा एक प्रबळ दावेदार आहे. तो मैदानात आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला निलेश ढगे, मावळ तालुक्याची रन मशीन, मावळ तालुक्याचा चेस मास्टर आणि संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ज्या खेळाडूला मिस्टर प्रीमियर लीग म्हणून ओळखलं जातं तो निलेश ढगे मैदानात मध्ये. आणि इथे मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती संतोष गोलंदाजीसाठी दाखल झालाय. षटक क्रमांक 3 घेऊन मैदानात मध्ये. काहीशी संयमपूर्वक कामगिरी आणि त्यानंतर आक्रमण. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता, फटका फसला, परंतु त्या ठिकाणी पंकज आपण पाहतोय झेलचा प्रयत्न झालेला नाहीये. तोपर्यंत मैदानात मध्ये आलेली सिंगल आहे. पंकज धाकळ देखील आपण पाहतोय कालच्या सत्रामध्ये कालचा दिवस या खेळाडूने गाजवला आणि कालच आपण पाहतोय या खेळाडूला स्वराज्य स्पोर्टचा ब्रँड अँबॅसिडर म्हणून या ठिकाणी आकाशप्पा दौंड आणि स्वराज्य टीमने इथे मात्र घोषित केलं. जर पाहिले गेले तर लोणावळा संघासाठी आपण पाहतोय त्या सातत्याने क्रिकेट त्या खेळाडूने खेळून काढलंय आणि इथे मैदानाच्या मध्ये निलेश ढगेच्या बॅटमधून निघालेला हा फटका आपण पाहतो. 1 धाव तर आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील झाला आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी आल्यात. ही दुहेरी धाव संघाचा धावफलक वाढवतीये. 26 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 34 चेंडू 87 धाव्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 34 बॉल आणि 87. आणि जोपर्यंत निलेश ढगे मैदानात आहे तोपर्यंत या समीकरणाकडे होणार नाही असं कोणताही आता प्रेक्षक मानणार नाही, कारण सकाळचं सत्र या निलेश ढगेने गाजवलंय. सकाळच्या सत्रामध्ये थंडीच्या वातावरणामध्ये आपण पाहतोय गरमागरम बॅटिंग पाहायला मिळाली. खोलवर टप्प्याचा बॉल होता, समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मैदानात आपण पाहतोय. एक सिंगल आली, ऋषी चेंडू फील्ड करतोय तोपर्यंत एक सिंगल. फेकी खराब आहे परंतु दुसऱ्या धावेसाठी नकार. या चुका टाळाव्या लागणार आहेत. या लहान लहान चुका आपण पाहतोय खूप महागात पडतात आणि मोठ्या महागात पडतात. संघाचा धावफलक 27 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 33 बॉल 86 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी आहे. तर अशाही खेळासाठी सचिनला आपण पाहतोय पुन्हा एकदा तयार आहे. आणि हा बॉल मैदानामध्ये वाईट बॉल आहे. अतिरिक्त अवांतर धाव संख्या पुन्हा एकदा धावफलकावरती नोंदवली जाते. अवांतर धावेच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक देखील पुढे जाते. 28-28 लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. संतोष सातकर आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती. आतापर्यंत गोलंदाजीच्या मार्कवरती भन्नाट गोलंदाजी केली, परंतु या ठिकाणी सचिनच्या बॅटवरती चेंडू काय परफेक्ट मिडल होत नाहीये. आणि त्यानंतर फेकी खराब आहे. फेकीची काही गरज नव्हती. मैदानात मध्ये नक्कीच आपण पाहतो एक सिंगल एक्स्ट्राची धाव खर्च झाली. जिथे डॉट चेंडू आहे तिथे एकेरी धाव खर्च झाली. एका धावेने संघाचा धावफलक 29 वरती पोहोचलाय. 29 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 32 बॉल 84 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी आहे. प्रत्येक चेंडूवरती समीकरण इक्वेशन बदलताना पाहायला मिळतंय. गणित आणि गुणोत्तर हे प्रत्येक बॉल वरती चेंज होताना पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू आहे आणि हा बॉल हलक्या हाताने टॅप केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मैदानाच्या मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये पाहायला मिळत आहे आणि डॉट बॉल येताना पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीच्या मार्गावरती जर पाहिले तर गोलंदाज आपण पाहतोय
संतोष सातकर काय गोलंदाजी करतोय, कुठल्याही प्रकारे मोठा फटका खेळू देत नाहीये. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत नोंदवल्या गेल्या ते. निलेश ढगे आपण पाहतोय अलॉंग दी कार्पेट फटका फक्त दिशा देण्याचं काम चेंडूला करतोय आणि त्यानंतर आलेली सिंगल. आणि दुसऱ्या धावेसाठी नकार कळवला जाणार. एका धावेमध्ये आपण पाहतोय समाधान इथे मानावं लागेल. खेळ क्रिकेटचा असो किंवा आयुष्याचा समाधानी माणसाने असं खूप गरजेचं आहे. 3 षटकं इथे संपलेत आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धावफलकावरती. आता धावफलकाने 3चा आकडा पकडलाय, कारण 3 षटकं संपलेत, 3 फलंदाज इथे बाद झालेत आणि 30 धावा धावफलकावरती आहेत आणि 30 चेंडू शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 83 धावेंची गरज. 30 चेंडू 83. एक छोटासा ड्रिंक ब्रेक आणि ऐकूयात ब्रेकमध्ये डीजे. स्वराज्याचा छत मावळ तालुक्याचा वलडक्क स्वराज्याचा छत स्वराज क्रिकेट क्लब उर्से मावळ मेहनतीतून घडवलेलं स्वप्न आहे अवघ मावळ मैदान पेटत जोश Thank you. उसळतो खेळाडू मिथुन भाऊ वालघरे आणि युवराज भाऊ कारके यांना विनंती आहे मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. त्याचप्रमाणे जर पाहिले गेले तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आता इथे पुन्हा एकदा डावाला आपण सुरुवात करणार आहोत. निम्मा डाव आपण पाहिलं गेलं तर मैदानाच्या मध्ये आतापर्यंत संपलाय आणि 3 षटकं संपली. 30 धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 बॉल 83 ची गरज आहे. ती गरज कशा पद्धतीने पूर्ण केली जाणार आपण पाहूयात. हे गरज इथे पूर्ण करावी लागणार आहे. सेमीफायनल क्रमांक 2चा सामना आपण मैदानाच्या मध्ये पाहतोय. जो संघ हा सामना जिंकेल तो संघ या स्पर्धेची आपण पाहतोय स्वराज्य चषक 2026 मावळ तालुक्याचा वर्ल्ड कप या स्पर्धेचा फायनलचा सामना खेळण्यासाठी येणार आहे. त्यामुळे ही मॅच खूप महत्वाची आहे. या स्पर्धेची जर फायनल खेळायची आहे तर मैदानाच्या मध्ये कष्ट अमाप करावे लागणार आहेत. संघर्ष आणि जिद्दीने मैदानाच्या मध्ये उतरावं लागणार आहे. कारण हे ग्रामीण क्रिकेट आणि त्याचा थरार आपण इथे पाहतोय. ते ग्रामीण क्रिकेट बरंच काही सांगून जातं. कारण ज्यावेळी आपल्या अंगावरती आपल्या गावाच्या नावाचं आणि आपल्या टीमच्या नावाचं शर्ट आपण परिधान करतो त्यावेळी एक वेगळी ऊर्जा आणि एक वेगळी एनर्जी त्यात निर्माण झालेली असते. हा चेंडू जर पहिल्या आडव्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे संतोषचं आणि डॉट बॉल येतोय. ते गावाच्या नावाचं टी शर्ट घालत असताना मैदानाच्या मध्ये आपण जेव्हा दाखल होतो ती ऊर्जा आणि ती एनर्जी आपोआप निर्माण होते का कोणाच ठाऊक, पण ती ऊर्जा मैदानाच्या मध्ये संचारते. हा देखील चेंडू इनसाइड आउटचा स्ट्रोक होता. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब पाहायला मिळतंय. मैदानाच्या मध्ये एक सिंगल तर राहिली आहे. दुसरीचा देखील प्रयत्न मैदानाच्या मध्ये झालाय आणि पाहता पाहता 2 धावा त्या ठिकाणी मैदानामध्ये पळून पूर्ण केल्यात. 2 धावा देखील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आल्यात. 2 धावींच्या मदतीने संघाचा वाढता धाव फलक देखील आपण पाहतोय पुढे जात आहे. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय देवाभाऊ कारके, त्याचबरोबर अविदादा शिंदे आणि विकास धामणकर संपूर्ण मित्र परिवार आपण पाहतोय सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. बत्तीस धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती नोंदवले गेलं. तर मॅच जिंकण्यासाठी आणखी 28 बॉल आणि 81 धावेंची गरज आहे. 28 चेंडू 81. शेवटपर्यंत मैदानाच्या मध्ये थांबण्याचा प्रयत्न निलेश ढगे करतोय. सूरज डोंगडे आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गवरती इथे दाखल होताना पाहायला मिळतोय. धावाची संधी आहे आणि तिथे डायरेक्ट हिट नाही होऊ शकली. डायरेक्ट हिट होऊ शकली नाही आणि मैदानाच्या मध्ये फेकी देखील थोडीशी खराब आहे. बहुतेक तिथे कौशल आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये क्षेत्ररक्षण करतोय कौशल औरंगे, बरोबर ना? कौशल औरंगे आहे नवीन नवनिर्वाचित खेळाडू, एक उगवता सितारा म्हणून आपण त्याच्याकडे पाहतोय. तो फिल्डिंग साठी त्या ठिकाणी आहे. चेंडू मैदानामध्ये लेफ्ट केलाय, सोडून दिला, वाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त अवांतर धाव संख्या पुन्हा एकदा 33 धावा आता धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 27 बॉल 80 ची गरज आहे. 27 चेंडू 80 धावेंची गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती बाळू अर्थात सूरज डोंगडे पण पाहतोय जो बॉलिंग ट्रॅक वरती मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय.
आणि हलक्या हाताने चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहतोय चेंडू फील्ड करणार आहे. थोडासा फंबल नक्कीच झालाय, खराब क्षेत्ररक्षण आहे. तोपर्यंत मैदानात 2 धावा येतील. या दुहेरी धावा इथे देखील आल्या. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो इथे आता पॉइंटला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणी थांबू नका, विनंती आहे. ते खाली बसले ना त्यांना उठवा. आणि अगदी आपण पाहिलं आता मैदानाच्या आतमध्ये आला अगदी कार्पेट फटका आहे. तिथे चेंडू सीमारेषेच्या जवळ आणि इथे 2 धावा येतील. आता जिथे चेंडू गेला होता ना पंकेश, त्याला उठव तिथून. बाहर रुको भैया, बाउंड्री लाइन के बाहर रुको. आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी निलेश ढगे आहे. सूरज डोंगडे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्गावरती तयार आहे. हा बॉल मैदानाच्या आतमध्ये चांगला फटका खेळून काढला. आला अगदी कार्पेट आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेला देखील प्रयत्न झालाय. 2 धावा येतील. फेकी खराब आहे. बॅकअप मैदानामध्ये केला जातोय. तोपर्यंत आता 3 धावा येणार आहेत. ब्युटिफुल रनिंग बिटवीन द विकेट. मैदानाच्या आतमध्ये 3 धावा इथे कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 3 धावेने संघाचा धावफलक आता पुढे जाताना संघाचा धावफलक 40 धावा धावफलकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 40 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 षटक आतापर्यंत संपलेत. 24 बॉल 73 ची गरज आहे. तर मैदानाच्या आतमध्ये निलेश ढगेसाठी पारितोषिक येते. लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर गुंडाभाऊ यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आहे. गुंडाभाऊ बालघरे यांच्याकडनं 1000 रुपयांचं बक्षीस आहे. आणि गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज आपण पाहतोय संतोष सातकर गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये तयार आहे. तेजस आणि इथे मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर आपण पाहतोय डॉट बॉल, कुठल्याही प्रकारे धाव येणार नाहीये. संतोष सातकरची गोलंदाजी आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रेक्षक वर्गाला भुरळ पाडतीये. 40 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पहिला बॉल डॉट आहे. 23 चेंडू 73 ची गरज आहे मैदानामध्ये. 23 चेंडू मॅच जिंकण्यासाठी 73 धाव्यांची गरज. आता आक्रमण करावे लागणार आहे. गिअर चेंज करावा लागेल. निलेश ढगे स्वतःच्या मनगटामध्ये आहे जोर. चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार आहे. 6 धावा. तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे षटकार खेळून काढलाय. 6 धावेने संघाचा धावफलक 46 धावसंख्येवरती पोहोचलाय 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4.2 षटकांचा डाव आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 22 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 67 धाव्यांची गरज आहे. 22 बॉल 67. अगदी जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये निलेश ढगे कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. कॅल्क्युलेशन सातत्याने जे त्याच्या डोक्यामध्ये पाहायला मिळतंय आणि त्यानंतर मनगटाची पावर वापरून मनगटाची ताकद लावून मैदानाच्या आतमध्ये फटके तो खेळतोय. आणि तिथे आपण पाहतोय 46 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मॅच जिंकण्यासाठी 22 बॉल 67 ची गरज आहे. इथे सातत्याने लागोपाठचे मोठमोठे फटके खेळावे लागणार आहेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय टाइम चालू आहे. टाइम थांबणार नाही. जो ठराविक वेळ आहे तो वेळ इथे चालू आहे. स्टॉपवॉच आपण पाहतोय या ठिकाणी लावलंय आणि ते वॉच चालू आहे. हा देखील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगला फटका खेळून काढण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक पंकेश आपण पाहतोय त्या ठिकाणी चेंडू फील्ड करणार आहे. तोपर्यंत मैदानामध्ये आलेली सिंगल आहे. एका सिंगलच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक देखील पुढे जाईल. संघाचा वाढता धावफलक आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय आता तब्बल 47 धावसंख्येवरती. प्रत्येक धावेला महत्व आहे. 21 बॉल मॅच जिंकण्यासाठी 66 धावेंची गरज आहे. 21 बॉल 66.
पुन्हा एकदा जर पाहिले तर ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी सचिन आपण पाहतोय, तर सचिनला आता त्याचं काम करायचंय. सचिनला देखील मैदानाच्या मध्ये बरसणं गरजेचं आहे. बिग हिट करणं गरजेचं आहे, परंतु फटका फसला, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक दूरवरती, तोपर्यंत आलेली सिंगल आहे. दुसऱ्या धावेसाठी नकार. एक सिंगल आली. संघाचा वाढता फलक देखील आपण पाहतोय पुढे गेले 48. 20 बॉल 65 धावेंची गरज. सामना थोडासा दूर चाललाय. सामना जर पाहिले गेले तर हळूहळू श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा संघाच्या पार्ट थोडस जड होताना पाहायला मिळणार आहे. आणि इथे बिग हिट केला जातोय. ज्यावेळी पार्ट जड होईल त्यावेळी पुन्हा एकदा मॅच खेचून आणतोय निलेश ढगे आणि चेंडू पाठवलाय सीमा पार. हा षटकार आहे. थँक्यू. आणि इथे मैदानाच्या मध्ये 54 धावा धावलकावरती संघाची अर्धशतकी खेळी या ठिकाणी पूर्ण होतीये 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. मॅच जिंकण्यासाठी 19 बॉल 59 धावेंची गरज. 19 बॉल 59. एकोणीस चेंडू 59 धावेंची गरज. ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी निलेश ढगेल आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये तयार आहे. हा देखील बॉल फुल टॉस होता आणि आडव्या बॅटने खेळून काढलाय. ते क्षेत्ररक्षक सोन्या आहे मैदानाच्याच मध्ये आणि बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. पडझड पाहायला मिळतीये. धावेंसाठी देखील धाव पाहायला मिळते. चुका टाळाव्या लागतील. 2 धावा इथे आल्या. संघाचा वाढता धावफलक देखील पुढे गेले. संघाचा धावफलक पोहोचले. 5वं षटक देखील मैदानामध्ये संपले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावरती आहेत 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्यात आणि मैदानाच्या मध्ये आता मॅच जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 57 धावेंची गरज आहे. 18 चेंडू 57. निलेश ढगेच्या अर्धशतकी खेळीसाठी देखील या ठिकाणी पारितोषिक येत आहे. अमित घोटकुले यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. त्याचबरोबर लागोपाठचे 3 षटकार खेळले निलेश ढगे यांनी, तर गुंडाभाऊ पालकर यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आज संपूर्ण दिवसामध्ये फक्त पारितोषिक आहेत. 18 बॉल शिल्लक 57 धावेंची गरज आणि ही गरज आता पूर्ण करावी लागणार आहे. कारण उगवणाऱ्या सूर्याची सकाळी जेवढ्या आतुरतेने वाट पाहिली जाते तेवढा तिरस्कार त्याचा दुपारी केला जातो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की तुमची किंमत तेव्हाच होते जेव्हा तुमची गरज असते. आता गरज आहे बॅटिंगची. ती बॅटिंग इथे करावी लागणार आहे सचिन आणि निलेश ढगेला. गोलंदाजीच्या मार्गवरती गोलंदाज आपण पाहतोय शनी बेरी शिरूर आपण पाहतोय गोलंदाजीसाठी मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. 22 चेंडू आणि 46 धावसंख्येवरती निलेश ढगे आपण पाहतोय जो कामगिरी करतोय. अर्धशतकी खेळी पूर्ण केली तर अमित गुटकुले यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा पुढचा बॉल. हा चेंडू सरळ बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या मध्ये. बॅटचा समोरचा हा बॉल बॅटवरती आलेला नाही आणि त्यानंतर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये हा डॉट बॉल आहे. राईट साईडला जो खाली कॅमेरा आहे त्याला विनंती आहे कोणी हात लावू नका. आणि मैदानाच्या मध्ये जर पाहिले गेले तर आता इथे 56 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 17 बॉल आणि 57 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी आहे. हा चेंडू फुल टॉस होता. सरळ बॅटने खेळून काढलाय. चेंडू हवेमध्ये आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करू शकले नाही आहेत आणि चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार आहे. 6 धावा. थँक्यू. आणि इथे मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय इथे 62 धावा धावफलकावरती 16 बॉल 51 ची गरज आहे. 16 चेंडू 51 धावा मॅच जिंकण्यासाठी. काय कामगिरी मैदानाच्या मध्ये आता केली जाणार आहे. शनीवरती गेलेलं आक्रमण पाहायला मिळालंय. शनिदेव बेनी शिरोर जर पाहिलं गेलं तर लोणावळा संघातील असणारा एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं सातत्याने केला जाणारा सराव तो अंमलात आणलाय आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय शनीने स्वतःचं वर्चस्व निर्माण केलं. स्वतःचे इरादे स्पष्ट केलेत कित्येक मैदानांवरती. आज या मैदानावरती धावा रोखायच्यात शनीला तर धावा बनवायच्यात सचिनला. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा बॉल होता. तिथे मात्र मैदानाच्या मध्ये आपण पाहतो एक सिंगल धाव रोखू शकणार नाहीयेत. एक सिंगल आली. 63 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये नोंदवल्या गेल्यात. 15 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 50 धावेंची गरज आहे.
15 चेंडू 50. 15 बॉल मध्ये अर्धशतकी खेळी या ठिकाणी पूर्ण करायची आहे. तर 63 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात आतापर्यंत. आणि फुल टॉस बॉल समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये होता. तेजस बोर्डे आहे, चेंडू फील्ड करतोय तोपर्यंत मैदानामध्ये आलेली सिंगल आहे. फुलटॉस बॉलचा देखील पुरेपूर फायदा इथे घेता आलेला नाहीये. 64 धावा धावफलकावरती 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 14 बॉल मॅच जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे. 14 चेंडू 49. आणि इथे पुन्हा एकदा फुलटॉस समोरच्या दिशेला सचिनच्या बॅटमध्ये फटका खेळलाय. तिथे देखील चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आलेली एक सिंगल आहे. एका षटकारानंतर गेले 3 चेंडू आपण पाहतोय फक्त 3 धावा खर्च केल्यात. अशी चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक आपण पाहतोय शनी बेनी शिरूर या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. निलेश ढगे जर पाहिलं गेलं 23 चेंडू 47 धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय. 13 बॉल आणि 48 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. 13 चेंडू 48. 65 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. निलेश ढगेला आता गेअर चेंज करावा लागणार आहे. बिगिट करावे लागणार आहेत. मोठमोठे फटके या ठिकाणी खेळावे लागणार आहेत. आडव्या बॅटने चेंडू खेळून काढला. गॅपमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे पाठमराव चेंडूला होताना पाहायला मिळणार आहे. मिड विकेट मध्ये तोपर्यंत गेलेलं क्षेत्ररक्षण आणि मिळालेली सिंगल जी इथे पाहायला मिळते. षटक देखील मैदानाच्या मध्ये संपलंय. 6वं 6 षटकांचा डाव संपलाय. 66 धावा धावफलकावरती आहेत आणि 7व्या षटकाला सुरुवात होईल. तोपर्यंत आता मैदानाच्या मध्ये जर पाहिलं गेले तर एक छोटासा ड्रिंक ब्रेक ऐकूयात पुन्हा एकदा डीजे. चोरीचा मामला मामा ही थांबला. चोरीचा मामला मामा ही थांबला. प्रेमाने तेरा समाधी महिमा नको देना या इश्काच्या आणि इथे आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे आता आणि पुन्हा एकदा डावाला सुरुवात होईल. 12 चेंडू 47 ची गरज आहे. सडोली नगरीचे उद्योजक युवराज शेठ कारके या ठिकाणी उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. विनंती आहे मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हा. आयोजक कमिटीचं भरपूर प्रेम आहे तुमच्यावर. या आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय आता बॉलिंग षटक क्रमांक 7वं षटक आहे. 7वं षटक टाकण्यासाठी बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय सूरज अर्थात बाळू मैदानाच्या मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळतोय. ऑन स्ट्राईक घेण्यासाठी निलेश ढगे मैदानाच्या मध्ये 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. 12 चेंडू 47. 12 चेंडू 47 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. वेळ वाचवा विनंती आहे तुम्हाला आता. पहिलाच बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये इथे आपण पाहतोय बॅटची काढा होती परंतु हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आलेला नाही आणि त्यानंतर आपण पाहतोय चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आहे का. 2 धावेंसाठी आताच्या 2 मिळतील. 11 बॉल 45 ची गरज आहे. 11 चेंडू 45 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी. कशा पद्धतीने सामना इथे पूर्ण केला झाला रे आपण पाहूयात.
तर मैदानाच्या पुन्हा एकदा बाळू गोलंदाजीसाठी तयार आहे. हो, इथे गोलबा टप्प्याचा बॉल, चांगला चेंडू मैदानाच्या मध्ये हाताळलाय, कुठल्याही प्रकारे धाव येणार नाहीये. डॉट बॉल. आणि जर पाहिलं गेलं तर 10 बॉल 45 ची गरज आहे. 10 चेंडू 45. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा चांगला फटका तिथे खेळून काढलाय. हा देखील चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. बॅकवर्ड पॉइंटला हा खणखणीत चौकार आहे. 4 धावा. आणि टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करूया. 27 बॉल आणि 54 धावा. निलेश ढगे चांगली बॅटिंग मैदानाच्या मध्ये. आणि अमित गोटकुले यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक या अर्धशतकी खेळीसाठी. चला मैदानाच्या मध्ये आता नवीन फलंदाज आपण पाहिलाय. नवीन गोलंदाज आपण पाहिलं. गोलंदाजीच्या मार्गावरती सूरज आणि सूरज वरती केलेलं आक्रमण देखील इथे पाहिलं मिळालं. 72 धावा धावपलिकावरती आहेत. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न होता, फटका तर तिथे फसला आणि त्यानंतर मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय हा चेंडू डॉट आहे. 72 धावा धावपलिकावरती आहेत. तर मैदानाच्या मध्ये आपण पाहतो इथे पुढचा चेंडू आहे गोलंदाजीच्या मार्गावरती. गोलंदाज आपण पाहतोय सूरज. अमित गोटकुले यांच्याकडनं जे पारितोषिक होतं ते गुगल पेच्या माध्यमातून या ठिकाणी जमा झाले. हा बॉल डॉट आहे. निलेश ढगे यांना गुगल पे केलेत. मैदानामध्ये आपण पाहतोय 72 धावा धावपलिकावरती. आणि 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू मैदानामध्ये असणार आहे. हा देखील चेंडू अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये. आता मात्र आपण पाहतो एक सिंगल येताना पाहायला मिळणार आहे. सामना जर पाहिला तर आता संपूर्णपणे झुकलेला पाहायला मिळतोय श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा संघाकडे. कारण जर पाहिलं गेलं मैदानाच्या मध्ये आणि 6 चेंडू 40 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. अशक्य असं आव्हान आहे. 6 चेंडू 40. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय उद्योजक शनी मामा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपले देखील मनपूर्वक स्वागत. या मामा स्टेजवरती या. स्क्रीनच्या समोर ब्लॅक स्क्रीनच्या समोरची गर्दी थोडी कमी करा आणि बाउंड्री मागे घ्या. बाउंड्री लाईन. आणि मैदानाच्याच मध्ये आपण पाहतोय आता शेवटचा अंतिम षटक आहे आणि त्या षटकासाठी तेजस बोर्डे गोलंदाजीच्या मार्कवरती तयार आहे. पहिलाच बॉल शॉर्ट पिच होता, बॅटवरती आलेला नाहीये. निलेश ढगे इथे नाराजी व्यक्त करतोय कारण हा फटका आणखी चांगल्या पद्धतीने खेळू शकलो असतो असं तो मैदानाच्या मध्ये दाखवतोय. 73 धावा धावपलिकावरती आहेत. वैयक्तिक 55 धावा निलेश ढगेने बनवल्यात. 5 चेंडू 40 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच संपूर्णपणे जर पाहिली तर आता लोणावळा संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळते. आणि हा बॉल डिक्लेअर झोन कडे जातोय. मैदानामध्ये या चेंडूवरती 2 धावा येतील. बॉल द्या. संपूर्णपणे विजयाच्या दिशेला आपण पाहतोय वाटचाल करणारा संघ आपण पाहतोय श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा. आणि इथे बिग हिट करायचा प्रयत्न मैदानाच्या होता. फटका मैदानामध्ये फसलाय. क्षेत्ररक्षक आहे झेल टिपलाय आणि फलंदाज त्या ठिकाणी बाद. निलेश ढगे बाद.
मंजुळी तुला बी आलाय डोळ्याला खालती खाली चोळी. आणि इथे आपण पाहतोय 75 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज सोपान ठाकूर आलाय. आणि हा देखील बॉल मैदानाच्या आतमध्ये तेज सर्रार आहे. सोपानला इथे हा चेंडू समजू शकला नाही. डॉट बॉल 2 बॉल शिल्लक. सूरज धोंडगेसाठी या ठिकाणी पारितोषिक आहे. विक्रम कारखे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आलंय सूरज धोंडगेसाठी. खुलवट टप्प्याचा बॉल होता आणि इथे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये यशच्यांचा वेध फलंदाज बाद आणि मॅच इथे संपली. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. आज भरून चालली माझी मंजुळा किस्ती नादच खुळा. आज भरून चालली माझी आणि या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इथे शेवटचा 1 बॉल शिल्लक आणि संपूर्णपणे आपण पाहतोय या मॅच वरती विजय मिळवलाय. श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा संघाने विजयी संघाचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आहे. आणि चांगला खेळ आपण पाहतोय निलेश ढगे आणि टीम अर्थात संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन या संघाने केला. त्या संघाचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय मनपूर्वक स्वागत. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार आणि विजयी ठंग सरलाय. त्याचबरोबर फायनल मध्ये दाखल होणारा संघ ठरलाय श्रीराम क्रिकेट क्लब लोणावळा. विजय संघाचं अभिनंदन. स्पर्धेच्या निमित्ताने प्रतिकेत शेठ कारके, सागर शेठ पवार आणि त्याचबरोबर सागर शेठ कारके या ठिकाणी तिन्ही मान्यवर उपस्थित आहेत. मनपूर्वक स्वागत. आता झालेल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय शेनी बेनी शिरूर. 1 षटकार 2 चौकार 22 धावा आणि त्याचबरोबर 2 विकेट घेणारा शेनी ठरलाय मॅन ऑफ द मॅच. चला आपला किताब घेण्यासाठी या. त्याचबरोबर सूरज धोंडगेला देखील विनंती आपला 500 रुपयांचा किताब घेण्यासाठी या ठिकाणी या. 500 रुपयांचं बक्षीस आपल्यासाठी.